देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाली आहे असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केला आहे। एका अनोळखी कॉलद्वारे त्यांना ही माहिती देण्यात आली। याविषयी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे। अंजली दमनिया बोगस आरोप करत असतील, त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना द्यावी असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। त्यानंतर अंजली दमन यांनी असा आरोप केलाय की जे या सगळ्या घटनेतले आरोपी आहेत त्या तिघाची हत्या झाली आहे आणि त्यांना कर्नाटकमध्ये एका गावात नेऊन टाकले। याबाबत काही माहिती घेतली आहे का तुम्ही, जो आरोप अंजली दमन यांनी केला या सगळ्या प्रकरणात? अहो, अंजली दमने बोगस आरोप करत असतील तर एवढी जर माहिती असेल तर असलेल्या पोलीस अधीक्षकाकडे दिली पाहिजे। तुम्ही काही बोलाल, मी सांगतो तिला दुबईला नेऊन टाकलं, मग काय ते झालं सत्य? या बेछूट आरोप करणाऱ्यापासून खऱ्या अर्थानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत। तुमच्याकडे माहिती असेल पोलिसाला द्या। शासन तुमच्या पाठीशी उभा आहे, शासन कारवाई करायच्या मनस्थितीत आहे। 3 लोकांची हत्या झाली, मग त्यांच्या डेड बॉड्या कुठे आहेत, मग त्यांना तिकडे काय टाकलं, हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण करायचं काही लोक काम करतायत। आज जो मोर्चा निघलाय तो सर्व पक्षी निघालाय। राजकारणाला वेगळ्या दिशेने जे टर्न द्यायचा प्रयत्न करतायत। एक कोण कुणावर आरोप करतोय, परंतु ज्याचा जीव गेलाय त्याच्या संदर्भात काय, हा खरा प्रश्न आहे। म्हणून ज्याची हत्या झाली त्याला न्याय देण्यासाठी शासन सरकार हे सक्षम आहे। त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे। असं काही नाहीये। मुख्य आरोपी कोण जो आहे त्याचा शोधण्याचं काम चालू आहे। जवळपास 6 एजन्स्या त्यांच्या मार्गावर आहेत, त्यांना तातडीने अटक केली जाईल, याबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही। कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने एखाद्याला पाठिंबा दिला म्हणजे खून करणारा आरोपी निर्दोष सुटतो, हा जो चुकीचा गैरसमज पसरत चाललेला आहे त्याचा असा पसरू नये। आणि जो कोण शासन झालंच पाहिजे। मी स्वतः त्या गावात गेलेलो, मी स्वतः ते कुटुंब पाहिलेलं आणि त्यांना मदत करायचा प्रयत्न सुद्धा केला। म्हणून त्या आरोपीवर कारवाई करताना कुणाचीही गय केली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे। आपल्याला त्यांच्यावर विश्वास हा ठेवायलाच हवा। यामध्ये त्या वाल्मिक कराडांना धनंजय मुंडे वाचवत असल्याचा आरोप केला जातोय आणि त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा थेट मागणी केली जाते। याचा थोडस जी काय सत्य वस्तुस्थिती ती बाहेर येऊ द्या। जर त्याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार असेल, मंत्री असेल, कोणी जरी असेल तर त्याच्यावर कारवाई हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, हे जॉईंटली म्हणून करतील।